ठाकरेंची साथ सोडल्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणावर टीका होते। फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्रामवर निंबाळकरांच्या बंडाविरोधात प्रचंड नाराजीचा सूर आहे। सोशल मीडियावर निंबाळकरांविरोधात संतापाची लाट उसळत असताना त्यांच्या धाराशिव मतदारसंघात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे। त्यामुळे ही शांतता नेमकी वादळापूर्वीची आहे की ओमराजेंच्या निर्णयाला मिळालेली मूकसंमती, जाणून घेऊया एका रिपोर्टमधून। ना आंदोलन, ना निदर्शनं, ना उघड विरोध। उलट अनेक कार्यकर्ते आणि नागरिक विरोधात बोलणंही टाळतात। हे चित्र आहे ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांपैकी एक असलेल्या ओमराजे निंबाळकरांच्या धाराशिव मतदारसंघातलं। ठाकरेंच्या 6 खासदारांनी बंड पुकारल्याच्या नंतर त्यांच्या मतदारसंघात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत। निदर्शनं, कार्यालयांवर मोर्चे निघतायत, मात्र धाराशिवमध्ये तसं काहीच घडत नाही। खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधात सोशल मीडियावर टीकेची झोड उठत असली तरी रस्त्यावर मात्र विरोध दिसत नाहीये। धाराशिवमध्ये अनेक नागरिक आणि कार्यकर्ते प्रतिक्रिया देणं टाळतात, तर काही जण जिल्ह्याच्या विकासासाठी ओमराजेंनी घेतलेला निर्णय योग्यच असल्याचं सांगत त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात। मार्गक्रमण करताना कुणाला कोणत्या समस्या येतात, कुणाला कोणत्या येतात, प्रश्न सोडवायचे असतात आणि ज्याचा त्याचा विषय आहे। व्यक्तिगत जीवनात काय अडचणी येतात, कोण पाठराखण करतंय, काय गरज पडते हे आपल्याला माहित नसतं। आपण इथं बसून कुणाला तरी गद्दार म्हणणं किंवा कुणाला तरी निष्ठावान म्हणणं हे काही देव, धर्म, गुरु यांचा विषय नाही। निष्ठा, गद्दार म्हणायला हे राजकारण आहे, लोकांच्या उपयोगी पडायचंय, मत घ्यायचंय, याच्यात प्रॅक्टिकल राहावं लागतं। त्यांच्या काही अडचणी असतील व्यक्तिगत जीवनातल्या आणि राजकीय मार्गक्रमण करणाऱ्या रस्त्यातल्या काही अडचणी असतील, तो त्यांनी निर्णय घेतला। धाराशिव हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला मानला जातो। त्यामुळे कट्टर शिवसैनिकांची संख्या आजही मोठी आहे। काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली तरी ही नाराजी अद्याप तरी आंदोलनाच्या रूपात समोर आली नाही। त्यामुळे मतदारसंघातली ही शांतता अनेक प्रश्न उपस्थित करते। लोक खरोखरच ओमराजेंच्या सोबत आहेत की योग्य वेळेची वाट पाहत आहेत, याचं उत्तर येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे। मी विचारलं, दादा म्हणलं हे खरं आहे का? ती म्हणले नाही, तुम्हाला वाटतंय का? म्हणलं मला तर नाही वाटत। काही की असं काय झालंय मला काय कळना गेलंय, पण हे बरं नाही असं मला, म्हणजे शिवसैनिक म्हणून मलाच नाही, या कळंब तालुक्यातले असेल, जिल्ह्यातले असेल, अनेक शिवसैनिकाला जे मनातून उद्धव साहेबावर, खऱ्या शिवसेनेवर प्रेम करतात त्यांना अजिबात आवडलं। सोशल मीडियावर टीकेचा भडीमार आणि मतदारसंघातील कमालीची शांतता, या 2 परस्पर विरोधी चित्रांमुळे धाराशिवच्या राजकारणातील संभ्रमाची स्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे। पण मतदारांचं हे मौन ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाला मूक पाठिंबा आहे की आगामी राजकीय घडामोडींची नांदी, याकडे आता धाराशिवसह राज्याचं लक्ष लागलं। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।